आज आपण इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 9 स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती हा पाठ आज आपण पाहणार आहोत। मागील 8व्या पाठाच्या व्हिडिओमध्ये मानवाला शेतीचा शोध तसेच प्राणी माणसळविण्यास सुरुवात झाल्याचे पाहिले। शेती व पशुपालनामुळे माणसाच्या आहार पद्धतीत बदल झाला, अन्नधान्यांचे उत्पादन वाढले, तसेच ते जास्त दिवस साठवताही येऊ लागले। त्यामुळे माणसाची अन्नासाठी असणारी भटकंती थांबली आणि त्याच्या जीवनाला स्थिरता मिळाली। आता बराचसा वेळ माणसाला मिळू लागला होता। या फावल्या वेळेचा सदुपयोग माणसाने व्यवसाय व कौशल्य विकसित करण्यासाठी केला। यामुळे समाजात विविध वस्तू बनविणारा कारागीर वर्ग उदयाला आला। यात स्त्रियांचा सुद्धा समावेश होता हे विशेष। यातून व्यवसाय उद्योगाला सुरुवात झाली। यात अजून एक मोलाची भर पडली, ती म्हणजे धातूचा शोध। धातूच्या शोधाने मानवी जीवनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले। युरोपमधील संग्रहालयामध्ये जमा झालेल्या पुराण वस्तूच्या संग्रहांचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉम्सन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धत वापरून पुराण वस्तूंची 3 गटांमध्ये वर्गवारी केली। आता मानवाच्या उत्क्रांतीपासून नागरी संस्कृतीच्या विकासापर्यंतच्या काळाचा अभ्यास हा एकाच टप्प्यात करणे शक्यच नाही। त्यामुळे ख्रिश्चन थॉम्सन यांनी पुराण वस्तूचे वर्गीकरण 3 गटामध्ये केले असावे। या 3 गटांपैकी पहिला गट आहे अश्मयुग, दुसरा गट आहे ताम्रयुग आणि तिसरा गट आहे लोहयुग। त्रियुग म्हणजे 3 युग किंवा 3 कालखंड। थॉम्सन यांनी जेवढी पुराण वस्तू संग्रहालयात उपलब्ध होत्या त्यांची वर्गवारी करताना त्यांनी दगडांच्या हत्यारांचा समावेश हा अश्मयुगात केला, तर तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तूंचा समावेश हा ताम्रयुगामध्ये केला आणि लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू या लोहयुगामध्ये समाविष्ट केल्या। ही वर्गवारी ठरवताना दगडाची हत्यारे ही सुरुवातीच्या काळातील, तांब्याची हत्यारे व इतर वस्तू या नंतरच्या काळातील आणि लोखंडाची हत्यारे आणि वस्तू ही सर्वात नंतरच्या काळातील आहे हे थॉम्सन यांनी सप्रमाण दाखवून दिले। त्यानुसार अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी नावे कालखंडांना दिली गेली। माणसाने सर्वप्रथम कोणता धातू उपयोगात आणला असेल याबद्दल आपल्याला मनात नेहमी कुतूहल असते। साहजिकच कालखंडांना ताम्रयुग, लोहयुग अशी नावे असल्याने तुम्ही लगेच सांगाल ताम्र म्हणजे तांबे। तांब्याचा सर्वप्रथम माणसाने वापर केला असेल, पण प्रत्यक्षात मात्र तसे नाही। माणसाने सर्वप्रथम वापरात आणलेला धातू हा सोने आहे। अश्मयुग संपवून माणसाने धातूच्या वापराची सुरुवात 8 ते 10 हजार वर्षापूर्वी केली असल्याचे पुरावे आपल्याला सापडतात। धातूंचा कठीणपणा, त्यांना हवा तसा आकार देणे, धातूला धार देणे, वर्षानुवर्षे टिकून राहण्याचे गुणधर्म माणसाला समजले। त्यामुळे धातूंपासून अवजारे व हत्यारे बनविण्यास सुरुवात झाली असावी। तसेच धातूंना घासून पुसून घेतल्यानंतर त्यांना चकाकी येते हे सुद्धा माहीत झाले। त्यामुळे अवजारांव्यतिरिक्त दागिने व इतर कलाकुसरीच्या वस्तू बनविण्यासाठी धातूचा वापर होऊ लागला। माणसाने सोने हा धातू सर्वप्रथम वापरात आणला। साहजिकच त्याने त्यापासून हत्यारे व अवजारे बनविण्याचा प्रयत्नही केला असेल, पण सोन्याचे गुणधर्म माणसाच्या लक्षात आले। सोने हे निसर्गतः अत्यंत नरम व लवचिक आहे। साध्या हाताने दाबले तरी ते सहज वागते। सोन्याच्या अतिशय पातळ तारा किंवा मुलायम पत्रासुद्धा बनवता येतो। इतर धातूसुद्धा लवचिक आहेत, पण सोने इतके लवचिक आहे की 1 ग्रॅम सोन्यापासून 2300 मीटर लांब तार तयार करता येऊ शकते। त्यामुळेच वस्त्रांवर सोन्याचं जरीकाम सुद्धा करता येतं। चकाकी, लवचिकता, तन्यता, वर्धनीयता असे गुणधर्म माणसाला समजल्याने सोन्यापासून हत्यारे व अवजारे न बनवता दागिने, मणी व इतर वस्तू बनविण्यास सुरुवात झाली। भविष्यात सोने हा मौल्यवान धातू बनला आणि चलनासाठी सुद्धा त्याचा वापर होऊ लागला। हत्यारे व अवजारांसाठी सोने हा धातू निरुपयोगी ठरला।
त्यानंतर माणसाला अशा एका धातूचा शोध लागला की ज्यापासून हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले. तो धातू म्हणजे तांबे. ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली त्या काळाला ताम्रयुग असे म्हणतात. आता आपण चाकावर घडवलेली भांडी कशी तयार होत होती ते पाहू. ताम्रयुगाचा काळ हा नवनव्या शोधांचा आणि वेगाने होणाऱ्या बदलांचा प्रगतीचा होता. याच काळात लागलेला अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे चाक. चाकाच्या शोधाने मानवी जीवनाला गती मिळाली. सर्वसाधारण असे मान्य केले जाते की चाकाचा उपयोग हा मातीची भांडी बनविणाऱ्या व्यक्तींनी सर्वप्रथम केला आणि त्यानंतर चाकाचा उपयोग वाहनासाठी करण्यास सुरुवात झाली असावी. सुरुवातीला मातीची भांडी बनविण्याच्या चाकाला खालच्या बाजूने एक टोकदार गारेचा दगड बसवला जात होता. त्या अंकुचीदार दगडावर चाक तोलले जाऊन जोरात फिरवले जात होते. या अंकुचीदार दगडाला कुणीचा दगड असे म्हणतात. भांडे हाताने घडवताना ते फिरवायला सोपे जावे म्हणून केव्हा तरी फिरत्या फळीचा वापर करायला सुरुवात झाली. एका हाताने भांड्याला आकार देता देता दुसऱ्या हाताने फळी फिरवली जायची. या पद्धतीत बदल होत होत चाक विकसित झाले असावे. अगदी अलीकडच्या काळापर्यंत ईशान्य भारतातील आदिवासी स्त्रिया भांड्याला आकार देण्यासाठी फिरत्या फळीचा उपयोग करत असत. आता आपण व्यापार आणि वाहतुकीविषयी पाहूया. चाकाचा वापर करून भांडी घडवायला सुरुवात झाल्याने साहजिकच भांड्यांचे उत्पादन वाढले. या काळात अतिशय सुबक आकाराची आणि सुंदर नक्षीची रंगीत भांडी घडवली जाऊ लागली. ही भांडी आणि विविध वस्तू बनविणारे कुशल कारागीर कामाच्या सोयीसाठी गावात एके ठिकाणी वस्ती करून राहू लागले. आपण असे म्हणू शकतो की गावामध्ये कुशल कारागिरांच्या वस्तीचा आणि वस्तूंच्या उत्पादन केंद्राचा एक खास विभागच तयार झाला. परंतु ज्या गावात कच्चा माल सहज उपलब्ध होत होता आणि व्यापार करणे सोयीचे जात होते अशा गावातच असे विभाग तयार झाले. त्या गावांचा विस्तार झाला. वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. व्यापारात वाढ होऊ लागली. त्यामुळे वाहतूक पद्धतीत सुद्धा बदल होणे गरजेचे होते. याच काळात चाकाच्या गाड्या वापरायला सुरुवात झाली. आता आपण नगरांचा उदय आणि लिपीची सुरुवात कशी झाली ते पाहू. दूरवर पसरलेला व्यापार, मालाची जलद वाहतूक आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी उत्पादन केंद्रे यामुळे अनेक प्रकारची कामे करणारे लोक एके ठिकाणी आले. त्यामुळे लोकवस्तीत वाढ होऊन नगरे उदयाला आली. आता उत्पादन वाढले होते, व्यापार वाढला होता, खरेदी विक्री होत होती. या उलाढालीची कायमस्वरूपी नोंद ठेवणे आवश्यक झाले. त्यासाठी सांकेतिक खुणा व चिन्हांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी होऊ लागला. अशा चिन्ह व खुणांचा वापर आधीच्या काळातही होत होताच. उत्खननामध्ये अशा चिन्ह व खुणा असलेली खापरे मोठ्या संख्येने मिळतात. व्यापार आणि उत्पादन यांच्यात झालेली वाढ आणि नोंदी ठेवण्याचा वाढता व्याप यासारख्या कारणांमुळे आधीपासूनच वापरात असलेल्या सांकेतिक खुणा व चिन्हे यात सुधारणा केल्या गेल्या. त्यांच्यावर संस्करण केले गेले. अशा पद्धतीने प्रत्येक संस्कृतीची आपापली एक लिपी तयार झाली. आता हे चित्र पहा. वाढत्या वस्तूच्या उत्पादनामुळे व्यापारात वाढ झाली. त्यामुळे वाहतुकीच्या पद्धतीत बदल होऊन चाकाच्या गाड्या वापरण्यास सुरुवात झाली. अशा चाकावर चालणाऱ्या गाड्या मेसोपोटेमियामध्ये सर्वप्रथम उपयोगात आणल्या गेल्या. प्राण्यांच्या साहाय्याने अशा गाड्या ओढल्या जात असल्याचे दिसते. हडप्पा संस्कृती ही भारतीय उपखंडातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती होती. येथे झालेल्या उत्खननात चाकांची खेळणी सापडल्याचे दिसून आले आहे. तसेच व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या नोंदींसाठी प्राचीन लोक सांकेतिक चिन्हे व खुणा असलेले पुरावेसुद्धा सापडलेले आहेत. आता आपण नागरी समाजव्यवस्था कशी उदयास आली ते पाहू. व्यापारात झालेली भरभराट हे जगभरातील प्राचीन संस्कृतींचा उदय आणि विकास होण्यामागचे एक प्रमुख कारण होते. हे जरी सत्य असले तरी या नागरी संस्कृतीचा पाया हा
नवश्म युगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता. या कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही तशाच अबाधित राहिल्या होत्या. व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्त्व मिळाले. अनेक नगरांमध्ये मोठमोठी मंदिरे उभारली गेली. नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकारही मंदिराच्या प्रमुखांकडे दिले गेले. पुढे मंदिरांचे प्रमुखपद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेली. जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची ही सुरुवात होती. अशा अनेक नागरी संस्कृती जगभरात उदयास आल्या. या संस्कृतीची सविस्तर माहिती येणाऱ्या पुढच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. मुलांनो, तुम्हाला हे माहीत आहे का? हा आहे एक शिलालेख. रोझेटा स्टोन या नावाने ओळखला जाणाऱ्या या शिलालेखाचा शोध इसवी सन 1799 मध्ये लागला. हा दगड तुटलेला असल्याने मूळ शिलालेखाचा हा एक भाग आहे. शिलालेख हा इजिप्शियन भाषेत असून तो सध्या लंडन येथील ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवलेला आहे. प्रथम दर्शनी पाहता दगडावर 3 वेगवेगळ्या भागात लेख कोरलेले आहे असे वाटते, परंतु एकच लेख हा 3 वेगवेगळ्या लिपींमध्ये कोरलेला आहे. शिलालेखावरील सर्वात वरची लिपी ही प्राचीन इजिप्तमधील चित्रलिपी आहे. तिला हायरोग्लिप्स किंवा देवलिपी असे म्हणतात. मधली लिपी ही दररोजच्या उपयोगासाठी वापरात आली. तिला डेमोटिक लिपी म्हणजे दस्तऐवजांसाठी वापरण्याची लिपी या नावाने ओळखली जाते. ही लिपी प्राचीन इजिप्तमधील चित्रलिपीपासून तयार झाली आणि शिलालेखावरील तिसरी लिपी ही ग्रीक लिपी आहे. या शिलालेखामध्ये इजिप्तमधील टॉलेमी 5वा हा राजा गादीवर आल्याची घोषणा केलेली आहे. इजिप्तच्या इतिहासाचे साधन म्हणून या शिलालेखाचे विशेष महत्त्व आहे, कारण 3 लिपींमध्ये कोरलेल्या या लेखामुळे विस्मृतीत गेलेली प्राचीन इजिप्तची चित्रलिपीचे वाचन करता येणे शक्य झाले. या लेखातील ग्रीक लिपीच्या आधारे डेमोटिक लिपीतील टॉलमीस हा शब्द वाचता येणे शक्य झाले. पुढे जॉन फ्रान्सवा शॅम्पोलियॉन नावाच्या एका फ्रेंच शिक्षकाला संपूर्ण लिपी वाचता आली. टॉलमीस हा शब्द वाचता आल्यामुळे इजिप्तमधील शिलालेखांमध्ये उल्लेख केलेली विदेशी नावे वाचता येणे शक्य आहे. हे शॅम्पोलियॉनच्या लक्षात आले. त्याने विदेशी नावे वाचून त्यांच्या आधारे चित्रलिपीतील मूळाक्षरांची यादी तयार केली. अशा तऱ्हेने विस्मृतीत गेलेल्या प्राचीन इजिप्तमधील चित्रलिपीचे यशस्वी वाचन शॅम्पोलियॉनला करता आले. आता थोडी ताम्रयुगाविषयी माहिती पाहू. तांब्याच्या वापराचा सुमारे 7000 वर्षापासूनचा पुरावा आपल्याला मिळतो. ज्या प्रदेशात तांबे दुर्मिळ होते, उपलब्ध होत नव्हते, अशा ठिकाणी तांबे मोठ्या प्रमाणावर वापरणे शक्य नव्हते. त्यामुळे तांब्याचा उपयोग कसा करायचा हे माहिती असूनसुद्धा फक्त तांबे उपलब्ध नसल्याने तेथील लोक दगडाची हत्यारे व अवजारे यांचाच वापर करत राहिले. अशा ठिकाणी झालेल्या उत्खननामध्ये तांब्याच्या वस्तू फार कमी प्रमाणात सापडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अशा ठिकाणांना ताम्रयुगीन न म्हणता तांबे व दगड या दोन्हींचा वापर करत असल्याने ताम्रपाषाण युगीन असे म्हटले जाते. सोन्याच्या तुलनेत तांबे कठीण आहे, परंतु वस्तू बनविण्याच्या दृष्टीने ते नरमच असते. त्यात जास्त मिसळले की त्याला पुरेसा कठीणपणा येतो. तांबे आणि कथील यांच्या मिश्रधातूला कासे असे म्हणतात. नवश्म युगातील माणूस वस्तू बनविण्यासाठी कासे या मिश्रधातूचा वापर करू लागला, म्हणून या युगाला कांस्य युग असेही म्हणतात. मिश्रधातू म्हणजे 2 वेगवेगळ्या धातूंचे मिश्रण. यासाठी धातू वितळावे लागतात. जस्त आणि कथील हे धातू कसे वितळवायचे याचे ज्ञान माणसाला सुमारे 1000 वर्षे आधीपासूनच होते. या चित्रामध्ये आपल्याला त्यावेळच्या तांब्याचा लोटा, आरसा आणि थाळी दिसत आहे. मुलांनो, या ठिकाणी आपला हा पाठ संपत आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या, ऐकल्या आणि समजून घेतल्या. या पाठातून आपण मानवी जीवनाला स्थिरता प्राप्त झाल्यावर नागरी संस्कृतीकडे वाटचाल कशी सुरू झाली ते पाहिले. तसेच ख्रिश्चन थॉम्सन याने पुराणवस्तूच्या वर्गीकरणासाठी वापरलेली त्रियुग पद्धतीसुद्धा पाहिली. त्याचबरोबर
सोने या सर्वप्रथम वापरलेल्या धातूनंतर तांब्याचा शोध लागल्याचे पाहिले. चाकावर मातीची भांडी बनविण्याचे तंत्र पाहिले. व्यापार वाहतुकीसाठी चाकाच्या गाड्या वापरण्यास सुरुवात झाली. व्यापाराच्या नोंदींसाठी चिन्ह व लिपींचा वापर केल्याचे समजले. त्याचबरोबर उत्पादन केंद्रे वाढली. नगरांचा विकास होऊन एक विकसित नागरी समाजव्यवस्था उदयास आल्याचे पाहिले. रोझेटा येथे सापडलेल्या शिलालेखावरून प्राचीन इजिप्तची विस्मृतीत गेलेल्या चित्रलिपीचे वाचन करता आले. तसेच ताम्रपाषाण युगाची माहिती आपल्याला समजली. धातू वितळविण्याच्या तंत्राबरोबरच मिश्र धातूंचेही ज्ञान अवगत झाल्याचे समजले. या पाठ्यपुस्तकातील पुढचा आणि शेवटच्या पाठामध्ये आपण जगभरात उदयास आलेल्या विविध संस्कृतींचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. या पाठ्यपुस्तकातील सर्व धड्यांची लिंक आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा. धन्यवाद.